एसटी महामंडळानं कर्मचाऱ्यांना पीएफ न भरल्यानं 100 कोटी व्याज बुडवल्याचा आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसनं केलाय। पीएफ आणि ग्रॅच्युटीचे 2345 कोटी महामंडळानं भरलेच नाहीत असा आरोप करण्यात आलेला आहे। महामंडळाच्या या निष्काळजीपणाचा एसटी कर्मचाऱ्यांना फटका बसणार आहे। संपानंतर शासनानं नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीचे कर्मचाऱ्यांच्या वेतनाला लागणारी पूर्ण रक्कम राज्य सरकारकडून एसटीला देण्यात येईल असं शपथपत्र न्यायालयामध्ये दिलेलं आहे। मात्र त्यानंतर कधीही पूर्ण रक्कम देण्यात आलेली नाही। परिणामी पीएफ ट्रस्ट अडचणीत सापडली आहे। ईपीएफओ ऑफिसनं काही नियम, अटी आणि शर्ती लागू केल्या आहेत। दिलेल्या नियमांची पायमल्ली होत आहे। ईपीएफओनं ट्रस्टवर कारवाई केल्यास कर्मचाऱ्यांचं नुकसान होऊ शकतं।